फक्त नारळाच्या तेलामध्ये या गोष्टी मिसळून झोपण्यापूर्वी किंवा अंघोळीच्या अगोदर 1 ते 2 तास केसांना लावा आणि फक्त 4 ते 5 दिवसांमध्येच तुमचे देखील केस लांब, घनदाट आणि काळे होण्यासाठी सुरुवात होईल। खरंच जर तुम्हाला देखील तुमचे केस लांब करायचे असतील, काळे आणि घनदाट करायचे असतील आणि हेअर फॉल देखील कायमचा थांबवायचा असेल तर मी सांगितलेला हा उपाय एकदा नक्की ट्राय करून बघा। 100% गॅरंटी देते तुमचे केस गळणे थांबेल आणि केसांची संबंधित ज्या काही समस्या असतील ना त्या देखील कायमस्वरूपी संपतील। आणि जर या पद्धतीने तुमचं देखील स्कॅल्प दिसत असेल तर तिथे देखील नवीन केस उगवायला सुरुवात होईल आणि ज्यांच्यासाठी केस लांब करणं हे एक स्वप्न आहे ते स्वप्न देखील आज सत्यामध्ये उतरत राहील। चला तर मग बघूयात हे करण्यासाठी काय करायचं। तर इथं पहिल्यांदा आपल्याला एक वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल घाला। हे तेल केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे। केसांच्या मुळांना बळकट करतं आणि केस पटकन लांब करण्यासाठी देखील मदत करतं। मी इथे साधारणतः 2 चमचे नारळाचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं तेल घेऊ शकता। मी इथे पॅराशूटचं तेल वापरलेलं आहे जे की सर्वसामान्य व्यक्ती वापरू शकते। नारळाचं तेल केस पटकन लांब करण्यासाठी मदत करतं, सोबतच घनदाट आणि चमकदार करतं। त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कांदा। एक मीडियम साईजचा कांदा घ्या आणि तो सोलून त्याचा रस काढा। हवे असल्यास तुम्ही ना मिक्सरमध्ये टाकून देखील त्याचा रस काढून घेऊ शकता। सर्वांनाच माहिती आहे की कांदा हा आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर आहे। इथं मी ग्राइंडरच्या साहाय्याने ना व्यवस्थित असा कांदा ग्राइंड करून घेतलेला आहे। कांदा आपलं केस गळणं थांबवतो, सोबतच नवीन केस उगवण्यासाठी मदत करतो। केस लांब आणि घनदाट करण्यासाठी देखील ना कांदा खूप जास्त फायदेशीर ठरतो। परंतु काही लोकांचं असं म्हणणं असतं की कांदा वापरल्याने ना केस पांढरे होतात, पण ही गोष्ट ना अजिबात खरी नाहीये। हा फक्त एक गैरसमज आहे, कारण कांद्यामध्ये अशी काही क्षमता आहे ना की तो टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवू शकतो। फक्त याचा योग्य पद्धतीने वापर करणं अतिशय आवश्यक आहे। जर आपण चुकीच्या पद्धतीने वापर केला ना तर हेअर फॉल नक्कीच होईल आणि जर योग्य पद्धतीने वापर केला तर कांद्याचा रस केसांवरती जादूसारखा परिणाम करतो। त्यानंतर बघा काय करायचं, आपल्याला जे नारळाचं तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे ना कांद्याचा रस मिक्स करायचा आणि हे जे 2 इन्ग्रेडियंट आहे ते व्यवस्थित असे एकमेकांमध्ये मिक्स होईपर्यंत मिसळून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला ऍड करायचे आहे व्हिटॅमिन ई चं एक कॅप्सूल, जे की आपल्या केसांना रिग्रोथसाठी सोबतच चमक वाढवण्यासाठी खूप जास्त हेल्प करतं। आपण जे हे व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल आहे ना ते डायरेक्ट डोक्यावरती लावू शकत नाही, त्यामुळे आपल्याला ते नारळाच्या तेलामध्ये मिक्स करूनच वापरावं लागतं। आता हे झाल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते वेगवेगळं दिसणार नाही। त्यानंतर याच्यामध्ये घाला ॲलोवेरा जेल। जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा जेल असेल तर ते अतिशय उत्तम ठरतं, पण नसेल तर तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा 1 चमचा याच्यामध्ये ॲड करू शकता। हे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं मिसळलं की आपलं पॉवरफुल असं सिरम इथं तयार होईल। हे जे सिरम आहे ना ते केसांसाठी इतकं जास्त उपयोगी आहे की पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल। तुमचे केस गळणं थांबेल, नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल, सोबतच केस सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी देखील मदत होईल। ज्यांना देखील फाटे फुटलेल्या केसांची समस्या असेल किंवा केस खूप जास्त फ्रिझी आणि ड्राय असतील त्यांच्यासाठी तर हा उपाय अतिशय ना उत्तम आहे। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे सिरम आहे ना ते बनवल्यानंतर लगेच वापरायचं, साठवून वगैरे अजिबात ठेवायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये ना कांद्याचा रस वापरला आहे आणि तो खराब वगैरे होऊ शकतो। जर साठवून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये कांद्याचा रस घालणं टाळा आणि ज्यावेळी तुम्हाला वापरायचंय ना त्यावेळी ताजा ताजा रस घालून नंतर मिक्स करा। बघा हे कसं वापरायचं ते आता आपण पाहूयात। रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या आधी 2 ते 3 तास हे व्यवस्थित असं सिरम केसांना लावून घ्या आणि हलक्या हाताने मसाज करा। त्यानंतर केस बांधून ठेवा आणि त्यानंतर बघा आपल्याला माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचं आहे। हे नक्की ट्राय करून बघा। 2 ते 3 वापरानंतरच तुमचे केसांमध्ये ना जबरदस्त असा फरक दिसायला लागेल। तर फक्त माझ्या सांगण्यावरून ना एकदा हा उपाय ट्राय करून बघा। खरंच तुम्हाला केसांच्या ज्या काही समस्या असतील ना त्या सगळ्या दूर होतील, सोबतच हेअर फॉल थांबवायचा असेल तर हा उपाय ना 100% काम करणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।